रव्यापासून नेहमी उपमा, शिरा, उपीट असेच पदार्थ का बनवायचे? आज आपण रव्यापासून बनवणार आहोत झटपट असे तयार होणारे, वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असे रव्याचे मेंदू वडे. झटपट असे तयार होतात. नाश्त्यासाठी उत्तम असा हा पर्याय आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. रव्याचे मेंदू वडे बनवण्यासाठी आपण कढईमध्ये सर्वप्रथम 2 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवूया. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडली की त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला किती तिखट हवे आहे त्यानुसार बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आपण घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. हे सर्व फोडणी परतून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही फोडणी भाजल्यानंतर आता आपण इथे 1 वाटी बारीक रव्यासाठी त्याच वाटीने 2 वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत. या फोडणीच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण इथे हा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत व त्याला सतत ढवळत राहणार आहोत, जेणेकरून त्याच्या गाठी होऊ नयेत. एकसारखं असं हलवलं की गाठी होत नाहीत. व याला एकदम पूर्ण घट्ट कणकेसारखा आकार होत नाही, त्याचा कणकेसारखा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने. याच्यामध्ये अजून तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही घालू शकता, गाजर वगैरे. आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत व मळून घेणार आहोत छानपैकी असे. हाताला तेल लावून हा रवा मळून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता या मळलेल्या गोळ्यातील एक छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन आपण त्याला गोल आकार असा देणार आहोत. शाबू वडा प्रमाणे किंवा मेंदू वड्याप्रमाणे तुम्हाला हवा असा आकार तुम्ही देऊ शकता. अगदी कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा नाश्ता आवडतो. अशा पद्धतीने आपण हे रव्याचे मेंदू वडे बनवणार आहोत व राहिलेल्या सर्व कणकेचे मेंदू वडे आपण तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे सर्व मेंदू वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया व त्याच्यामध्ये बसतील एवढे वडे सोडून घेऊया. हे वडे मध्यम ते छोट्या गॅस आचेवरती 10 ते 15 मिनिटं तळण्यासाठी वेळ द्यावा लागतो व लगेच हे वडे हलवायचे नाहीत, नाहीतर ते एकमेकाला चिटकून बसतात. छान असा गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे मेंदू वडे तुम्ही नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी सोबत
किंवा सॉस बरोबर असेही खाऊ शकता, कारण आपण त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे घातलेले आहे. किंवा दह्यासोबतही हे मेंदूवडे छान लागतात. आलटून पलटून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत हे मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत. अगदी झटपट असे तयार होतात. काहीतरी वेगळं खायचं असेल तर नाश्त्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपले हे मेंदूवडे तळून झालेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सर्व मेंदूवडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता राहिलेलेही आपण मेंदूवडे अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तुम्हाला ही मेंदूवड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. आणि अर्चिज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.